So let's start the topic, 8 number topic in the board textbook, that is electrostatics. Okay. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बेसिकली आपण काय काय पार्ट स्टडी करणार आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी गॉस थेरम. ओके, गॉस थेरमचा आपल्याला पार्ट स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स ऑफ द गॉस थेरम. ओके, ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम. ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम नुसार काय मिळणार आहे, तर आपल्याला एक नंबर ऑफ इम्पॉर्टंट फॉर्म्युले मिळणार आहेत. ओके, त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा पार्ट. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल वरून नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचा आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल energy, and finally there is a part of capacitor. एवढा पार्ट आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. ठीक आहे, तर लेट स्टार्ट विथ द गॉस थेरम. गॉस थेरमचं स्टेटमेंट खूपच इझी आहे. जे ऑलरेडी 11 स्टँडर्डचं जे बुक आहे त्या बुक मध्ये काय केलेलं आहे, गॉस थेरम तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, तर गॉस थेरमचं स्टेटमेंट कसं आहे लक्षात घ्या. अगोदर गॉस थेरम काय आहे हे आपण बघूया. सपोज देर इज अ क्लोज्ड सरफेस लाईक दिस. अशा प्रकारे क्लोज्ड सरफेस आहे. ठीक आहे, तर या क्लोज्ड सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल असा क्वेश्चन आहे. क्लोज्ड म्हणजे असं गॉस थेरम आहे. या क्लोज्ड सरफेसवर किती इलेक्ट्रिक फ्लक्स असणार आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी पासिंग थ्रू ए पर्टिक्युलर सरफेस एरिया. म्हणजे एखाद्या सरफेस एरियामधून किती इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी पास होते, त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतो. तर हा कम्प्लिटली क्लोज्ड सरफेस आहे. हा क्लोज्ड सरफेस म्हणजे बाहेरची एअर आणि आतली एअर यांचा कुठलाही कॉन्टॅक्ट नाही, किंवा आतली एअर बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरची एअर आत येऊ शकत नाही. अशा प्रकारे हा क्लोज्ड सरफेस आहे. आणि या पद्धतीनं सपोज याच्यामध्ये नंबर ऑफ चार्जेस आहेत, Q1, Q2, Q3. क्लोज्ड सरफेसच्या आतमध्ये कुठेही चार्जेस ठेवलेले आहेत सपोज. ठीक आहे, तर गॉस थेरम काय सांगतो की इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस. इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज सरफेस हे नेहमी इक्वल टू काय असतं, चार्जेस, अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस इनसाइड इट. Algebraic sum of charges inside it. Okay, हा ऍक्च्युअली बेसिकली गॉस थेरम आहे. ओके, सो दिस इज द गॉस थेरम. इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज सरफेस. एखाद्या क्लोज्ड सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असतं, अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस प्लेस्ड इनसाइड इट. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी या डायग्रॅमनुसार आता इलेक्ट्रिक फ्लक्स साठी सिंबल काय वापरतो आपण, फाय हे सिंबल वापरतो. इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज सरफेस इज इक्वल टू जस्ट अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस इनसाइड इट नाहीये, तर 1/ε0 टाइम्स. ओके, 1/ε0 टाइम्स अल्जेब्रिक सम आहे. सॉरी, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज सरफेस इज इक्वल टू काय असतं, 1/ε0. आता ε0 म्हणजे काय, परमिटिव्हिटी. 1/ε0 times 1 by permittivity of free space times sum of the charges inside that closed surface. ओके, अशा प्रकारे गॉस थेरम आहे. लक्षात घ्या. म्हणजे याचा आता स्टेटमेंट व्यवस्थित लिहितो पुन्हा एकदा बघा. स्टेटमेंट कसं येणार बघा. इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए closed surface. Electric flux over a closed surface is equal to 1/ε0
epsilon naught times 1 by epsilon naught times charges enclosed inside that surface. ओके, याला गॉस थेरम असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे याचं एक एक्झाम्पल बघूया, गॉस थेरमचं एक सिंपल एक्झाम्पल. Suppose there are number of closed intersecting surfaces like this. Okay, इथं चार्ज आहे 1 कुलोम, इथं चार्ज आहे 2 कुलोम, इथं आहे -3 कुलोम, इथं आहे 4 कुलोम, जे इथं आहे 5 कुलोम, इथं -2 कुलोम आणि इथं आहे -6 कुलोम. हे नंबर ऑफ चार्जेस आहेत. ओके, हा क्लोज्ड सरफेस ए आहे, हा क्लोज्ड सरफेस बी आहे आणि हा क्लोज्ड सरफेस सी आहे. ठीक आहे, तर बाय गॉस थेरम काय येणार बघा. बाय गॉस थेरम फ्लक्स ओव्हर सरफेस ए सरफेसवरचं फ्लक्स म्हणजे काय येणार आहे, 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स ए सरफेसच्या आतमध्ये असणाऱ्या सगळ्या चार्जेसची सम. म्हणजे ए सरफेसच्या आतमध्ये 1 + 2 -3 आणि +4. ओके, कारण ए च्या आतमध्ये एवढे चार्जेस आहेत, तर फ्लक्स ओव्हर सरफेस ए इज इक्वल टू 1 बाय इप्सिलॉन नॉट इंटू ही ऍडिशन किती येणार, 1 + 2 3 3 - 3 कॅन्सल आउट झालं 4. दॅट इज फ्लक्स ओव्हर सरफेस ए इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. आणि इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू माहिती पाहिजे तुम्हाला, 8.85 × 10⁻12. ओके, 8.85 × 10⁻12. आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काय असतं, व्होल्ट मीटर असं असतं. व्होल्ट मीटर इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, व्होल्ट इंटू मीटर. So this is the flux over surface A. Similarly, now the flux over surface B जर काढायचं असेल, flux over surface B आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर काय येणार आहे, phi B is equal to 1 by epsilon naught times charges enclosed by the surface B. B सरफेसच्या आतमध्ये असणाऱ्या चार्जेसची सम किती येणार बघा. सुरुवातीला 5, त्याच्यानंतर -3, त्याच्यानंतर +4 -2. सो 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स, ओके, 5 - 3 2 2 + 2 - 2 कॅन्सल आउट होत आहे, 4 येतं. वन्स अगेन फ्लक्स ओव्हर सरफेस बी इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू किती आहे, 8.85 × 10⁻12. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला युजिंग लॉग टेबल करावं लागेल, व्होल्ट मीटर. सिमिलरली फ्लक्स ओव्हर सरफेस बी जर फाइंड आउट करायचं असेल, फ्लक्स ओव्हर surface C, okay, that is phi C is equal to 1 by epsilon naught times charges inside the C. Inside C charges किती बघा, 2 + 4 -2 -6. So it is coming to be 1 by epsilon naught in bracket 2 - 2 cancel out होते, 4 - 6 म्हणजे -2 होणार. So flux over surface C, closed surface C is equal to -2 divided by 8.85 into 10⁻12 volt meter. Okay,
सो दिस इज द गॉस थेरम. व्हेरी सिम्पल गॉस थेरम आहे. ठीक आहे. गॉस थेरम काय सांगतो, कुठलाही एखादा क्लोज्ड सरफेस जर असेल तर त्या क्लोज्ड सरफेसवर फ्लक्स किती असतं, क्लोज्ड सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असतं, कारण फ्लक्सचे परत दोन टाईप आहेत, इलेक्ट्रिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्स. तर एखाद्या क्लोज्ड कुठलाही कम्प्लिटली क्लोज्ड सरफेस असेल तर त्या क्लोज्ड सरफेसवर फ्लक्स किती असतं, तर 1 by परमिटिव्हिटी टाइम्स चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. 1 by परमिटिव्हिटी टाइम्स चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. ओके. म्हणजे एखाद्या सरफेसवरचं नेट फ्लक्स हे काय असणार आहे, फक्त त्याच्या आतमध्ये असणाऱ्या चार्जेसमुळेच असणार आहे, बाहेरच्या चार्जेसमुळे क्रिएट होत नाही. म्हणजे पुन्हा एकदा सपोज या पद्धतीनं अशा प्रकारे हा एक सरफेस असेल, इथं चार्ज आहे 5 कुलॉम आणि इथं चार्ज आहे सपोज 3 कुलॉम. ठीक आहे. आता हा सरफेस सपोज आहे, तर या सरफेसवरचं फ्लक्स काय येणार आहे बाय गॉस थेरम, दॅट इज 1 by एप्सिलॉन नॉट टाइम्स चार्जेस इनसाइड इट, म्हणजे काय येणार आहे 3. म्हणजे क्लोज्ड सरफेसवरचं इलेक्ट्रिक फ्लक्स तुम्हाला जर काढायचा असेल तर काय करावं लागेल, 1 by एप्सिलॉन नॉट टाइम्स त्याच्या आतमधलेच फक्त चार्जेस घ्यावे लागतील. बाहेर किती जर चार्जेस असली तरी नेट फ्लक्स जे आहे, नेट फ्लक्स हे कशामुळे असतं, आतमध्ये असणाऱ्या चार्जेसच्या सममुळेच असतं. ओके. ठीक आहे. आता या दोन्ही चार्जेसमुळे ऍक्च्युअली फ्लक्स क्रिएट होतं, परंतु नेट फ्लक्स फक्त आतल्या चार्जेसमुळे. म्हणजे असा देखील क्वेश्चन सपोज येऊ शकतो. क्वेश्चन बघा, समजा एनक्लोज सरफेसच्या आतमध्ये काही चार्जेस आहेत आणि एनक्लोज सरफेसच्या बाहेर काही चार्जेस आहेत. तर या सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स कुणामुळे क्रिएट होईल, या सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे ते आतल्या चार्जेसमुळे देखील क्रिएट होतं, बाहेरच्या चार्जेसमुळे देखील क्रिएट होतं. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि समजा असं विचारलं की नेट फ्लक्स हे कुठल्या चार्जेसमुळे क्रिएट होईल, नेट फ्लक्स फक्त काय होतं, आतल्या चार्जेसमुळे. कारण बाहेरचे चार्जेस या सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स प्रोड्यूस करतात, परंतु हाफ पार्टवर काय करतात, इनवर्ड फ्लक्स क्रिएट करतात आणि रिमेनिंग हाफ पार्टवर काय करतात, आउटवर्ड इलेक्ट्रिक फ्लक्स क्रिएट करतात. आणि इनवर्ड फ्लक्स जे आहे ते आपण मायनस कन्सिडर करतोय आणि आउटवर्ड फ्लक्स जे आहे ते आपण प्लस कन्सिडर करतोय. म्हणजे बाहेरचे चार्ज, बाहेरचे म्हणजे एनक्लोज सरफेसच्या बाहेरचे जेवढे चार्जेस असतात ना, ते त्या क्लोज्ड सरफेसवर जेवढे इनवर्ड फ्लक्स तयार करतात तेवढा आउटवर्ड फ्लक्स तयार करतात. म्हणजे जेवढं निगेटिव्ह फ्लक्स तयार करतात तेवढंच पॉझिटिव्ह फ्लक्स तयार करतात. आणि त्याच्यामुळं बाहेरच्या चार्जेसमुळं नेट इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज सरफेस किती येतं, 0 येतं. ओके. तर लक्षात घ्या, नेट फ्लक्स is created due to inside charges only. Okay. And net flux due to outside charges is always 0. म्हणजे आउटसाइड चार्जेसमुळे फ्लक्स निर्माण होत नाही असं नाहीये, लक्षात घ्या. आउटसाइड चार्जेसमुळे देखील काय होतं, कुठल्याही क्लोज सरफेसवर फ्लक्स क्रिएट होतं, परंतु जेवढं प्लस तयार होतं तेवढं मायनस तयार होतं आणि त्याच्यामुळे टोटली ते काय होतं, कॅन्सल आउट होतं. ठीक आहे. म्हणजे पुन्हा एकदा मी सांगितलं, समजा हे बघा, दिस इज अ क्लोज सरफेस Q1, Q2, Q3. Which of the following statement is correct? हे बघा, फर्स्ट स्टेटमेंट काय, हा सरफेस सपोज का आहे, यस आहे. फ्लक्स ऑन सरफेस यस is due to charges Q1, Q2 and Q3. This is the first statement. Second, net flux on surface yes due to Q1 and Q2 is 0. Net flux on surface yes
surface S due to Q3 is Q3 by epsilon naught, and fourth all of above. तर याच्यातलं करेक्ट स्टेटमेंट कुठलं येणार आहे? सगळेच करेक्ट स्टेटमेंट आहे तिथं. यस या सरफेसवर Q1, Q2 आणि Q3 तिघांच्यामुळेही इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होत आहे, परंतु Q1, Q2 या आउटसाइड चार्जेसमुळं जेवढं प्लस फ्लक्स तयार होतं तेवढंच मायनस फ्लक्स या सरफेसवर तयार होतं. त्याच्यामुळे नेट फ्लक्स प्रोड्युस्ड बाय Q1 अँड Q2 ओव्हर सरफेस एस काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि नेट फ्लक्स ऑन सरफेस एस ड्यू टू Q3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे थोडक्यात सांगतो, आणखी तुम्हाला अंडरस्टँडिंगला बरं होईल. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नेमकं काय असतं? तर एखाद्या चार्जेसमधून काय होतात? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स निघतात. तर एखाद्या सरफेसमधून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आरपार जातात नॉर्मल डायरेक्शनला, त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं. सो नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू गिवन एरिया नॉर्मली, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स. चार्जेसच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात माहिती आहे ना, त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एखाद्या सरफेसमधून किती जातात नॉर्मल डायरेक्शनला, त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणायचं. आता बघा, आणि लाईन्स जर आत येत असतील, सरफेसमधून आत येत असतील तर त्याला नेगेटिव्ह फ्लक्स म्हणायचं, आणि सरफेसमधून बाहेर जात असतील तर पॉझिटिव्ह. आता बघा, आउटसाइडचा जो चार्ज आहे त्याच्यापासून सपोज आता किती इथं 4 लाईन सरफेसमधून पास होतात, 5th काय सरफेसमधून पास होत नाही, तर 4 लाईन आत पण येतात आणि 4 लाईन बाहेर पण जातात. म्हणजे इनवर्ड फ्लक्स 4 तयार होणार, आउटवर्ड फ्लक्स 4 तयार होणार, आणि नेट फ्लक्स 0 तयार होणार. एखादा चार्ज आतमध्येच असेल Q डॅश, तर त्याच्यापासून निघणाऱ्या ज्या सगळ्या लाईन्स आहेत त्या फक्त काय होणार आहेत? बाहेर जाणार आहेत, परत आत कुठली येणार नाहीये, फक्त बाहेरच जाणार आहेत. आणि त्याच्यामुळे सगळं फ्लक्स एक तर पॉझिटिव्ह तयार होणार किंवा निगेटिव्ह तयार होणार, असं आहे. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होण्यासाठी त्या सरफेसमधून इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पास व्हाव्या लागतील, आणि इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स एक तर पूर्णपणे बाहेर जायला पाहिजेत किंवा पूर्णपणे आत यायला पाहिजेत, आणि त्याच्यासाठी तो चार्ज कुठं असायला पाहिजे? आतमध्येच असायला पाहिजे. बाहेरचा चार्ज काय करतो? जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स सरफेसमधून आत पाठवतो तेवढ्याच त्या बाहेर देखील सरफेसमधून काढतो, आणि त्याच्यामुळे बाहेरच्या चार्जेसमुळे इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होत नाही. तर या पद्धतीनं हा गॉस थेरम आहे. Next, we are going to study the applications of the Gauss theorem. Applications of Gauss theorem. Applications of Gauss theorem मध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड spherical shell or hollow sphere. First application. Uniformly charged spherical shell or hollow sphere. ओके, तर याची डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागेल. सपोज डायग्राम इज लाईक दिस. तर हा काय आहे? तुमचा हॉलो स्पियर आहे. हॉलो स्पियर आणि याला चार्ज काय दिलेला आहे? पॉझिटिव्ह चार्ज Q दिलेला आहे.
दिलेला सगळा चार्ज कुठं स्टोअर झालेला आहे? सरफेसवर स्टोअर झालेला आहे. त्याच्यामुळे काढत असताना प्लस साईन सरफेसवरच काढायचं आहे. त्याचबरोबर याची रेडियस जी आहे, याची रेडियस किती आहे? सपोज R इज द रेडियस. हा जो स्पेरिकल शेल आहे याच्यावर चार्ज किती आहे? Q एवढा चार्ज आहे. ओके, Q इज द चार्ज ऑन इट. आणि याची रेडियस आहे कॅपिटल R. कॅपिटल R. आता हा जो चार्जड स्पेरिकल शेल आहे त्याच्यामुळे काय होणार आहे? त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे. आणि इथं काय आहे? P हा एक पॉइंट आहे. हिअर देर इज अ पॉइंट P. हा पॉइंट P आहे आणि तो P पॉइंट किती डिस्टन्सवर आहे? सपोज स्मॉल r इतक्या डिस्टन्सवर आहे सेंटर पासून. पॉइंट P इज ॲट डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. ठीक आहे, तर P पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ द गॉस थेरम. तर हे कसं येणार बघा आता डेरिवेशन. Consider a charged spherical shell as shown in figure. Consider a charged spherical shell as shown in figure. ओके, तर याच्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या टर्म्स मी लिहितोय आता. आपल्या डेरिवेशन मध्ये लागणाऱ्या सगळ्या टर्म्स. ओके, लेट. फर्स्ट काय येणार आहे? Q इज इक्वल टू चार्ज ऑन स्पेरिकल शेल. स्पेरिकल शेलवर चार्ज किती आहे? Q आहे. त्याच्यानंतर कॅपिटल का R का आहे? रेडियस ऑफ स्पेरिकल शेल. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट इथे लिहूया, सिग्मा. सिग्मा म्हणजे काय? सरफेस चार्ज डेन्सिटी. सिग्मा म्हणजे काय? सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी कसं काढणार? तर चार्ज डिवायडेड बाय सरफेस एरिया. ओके, चार्ज डिवायडेड बाय सरफेस एरिया म्हणजे काय असणार? 4 पाय कॅपिटल R स्क्वेअर. कारण दिलेला चार्ज जो आहे तो पूर्ण सरफेसवर स्टोअर झालेला असणार आहे. दॅट इज द फॉर्म्युला फॉर दी सिग्मा. त्याचबरोबर काय आहे? पॉइंट P जो आहे, पॉइंट P कुठं आहे? इज ॲट डिस्टन्स. पॉइंट P इज ॲट डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम center of charged sphere. Center